व्यक्तिमत्व घेऊन आलोय की जे महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात परिचित आहेत, जे माहिती अधिकार आणि सामाजिक कार्यात खूप सक्रिय असतात. वास्तविक बघता महाराष्ट्राला माहिती अधिकार कायदा लागून 18 वर्ष प्लस होऊन चाललेले आहेत, तरी सुद्धा अजून अनेक उणिवा वाचतात आणि तेच आपण त्या शेणेकर सरांच्या तोंडून आपण काही महत्वाच्या बाबी ज्या अनेक सर्क्युलर आलेत, माहिती अधिकारातील शासन निर्णय आले, कायदा त्यावर अनेक अडचणी आल्या. त्यातच सरांनी एकदम चांगलं उल्लेखनीय काम केले आणि ते सर्व महाराष्ट्रभर आपण त्याचा प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही सरांचा वेळ घेतला होता आणि सर आम्हाला आज मिळाले. वास्तविक शेड्यूल खूप बिझी असतो तरी सुद्धा त्यांनी आम्हाला वेळात वेळ काढून आपल्या निस्वार्थ सर्व कार्यकर्त्यांना आणि महाराष्ट्रातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांना वेळ देणार आहेत. मी सरांना निमंत्रित करतो की सर आपण आपला परिचय देऊन बोलायला सुरुवात करा आणि नंतर प्रश्न उत्तरे घेऊ. नमस्कार, माझं नाव कमलाकर शेणॉय. मी मुंबईला राहतो. व्यवसायाने मी हॉटेल आहे. पण माझं वय 67 आहे. गेल्या 10-12 वर्षापासून मी माझा धंदा मुलांना आणि भावाला सोपवून मुंबई आणि महाराष्ट्र इथे काहीतरी चांगलं घडावं आणि जे भ्रष्ट अधिकारी आहेत किंवा कामचोर अधिकारी आहेत त्यांच्या विरुद्ध कशी कारवाई करावी ह्याचं अवेअरनेस करण्याचा प्रयत्न करत आहे. माझ्याबद्दल सांगणं म्हणजे माझं पहिलं जे पब्लिक सर्व्हिस आहे ती 2012 साली सुरुवात झाली, ज्यावेळी आमच्याकडे BST नावाची इलेक्ट्रिक कंपनी आहे आणि त्या कंपनीने आमच्याकडनं ट्रान्सपोर्ट लॉस रिकव्हरी करायची ती मी 4 वर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत लढून जवळजवळ इलेक्ट्रिसिटी 30 ते 35% कमी करायला लावली. तर तो माझ्या आयुष्यातला पहिलं पब्लिक इश्यू होता. त्यानंतर मुंबईच्या म्हाडामध्ये आहे 40,000 कोटी याचा फ्रॉड ओपन केला. 40,000 कोटीचा फ्रॉड आणि आता 3 लाख कोटीचा फ्रॉड माझं जवळजवळ फायनल झालंय. EOW कधी FIR रजिस्टर करतो याची वाट बघतोय. तसंच मुंबईमधले ज्या ब्रिजेस तोडले जात होते त्या तोडलेल्या ब्रिजेसना बनवणं म्हणजे हँकॉक ब्रिज हा गेले 10 वर्षापासून होत नव्हतं. मी हायकोर्टात PIL फाईल करून ते करून घेतलं. तसंच बरेचशा ब्रिजेस जे मजबूत होते त्यांना खोटं कमजोर आहे म्हणून सांगून तोडायचा प्रयत्न केला, त्यांना थांबवलं. आणि काही ब्रिजेस त्यांचे सँक्शन असून सुद्धा बिल्डरला फायदा व्हावा म्हणून आमच्या म्युन्सिपल कमिशनरने ते कॅन्सल केलेलं, त्यांनाही परत रिइन्स्टेट करायला लावलं. असे काही बरेचसे आहेत. पण ह्या माझे मुख्य कारण आहेत. रस्त्यावरचे खड्डे किंवा जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांना प्रॉसिक्यूट करणं, ह्या अशा प्रकारचे मी कामं करतो. आता आपल्याला मला हे सांगायचंय की RTIची मी काही प्रमाणात तुम्हाला माझं जे नॉलेज आहे ते मी तुम्हाला शेअर करतो. मी काय तज्ज्ञ नाही, पण मार खाऊन शिकलेला माणूस आहे. त्यामुळे माझं काही चुकलं तर मला माफ करावं किंवा मला सुधारायला संधी द्यावी हे आपल्याला सर्वांना. आपला अभ्यास खूप दांडगा आहे. आपण यामध्ये खूप गाढा अभ्यास केलेला आहे. अनेक केसेस अंगावर घेतलेले आणि आता एका स्मार्ट कार्यकर्ता कसा व्हावा यासाठी नक्की आपलं मार्गदर्शन मुळात शनाय सर वयाच्या 66व्या वर्षी सुद्धा तरुण कार्यकर्ता म्हणून काम करतायत. खरं बघायला गेलं तर त्यांचा आदर्श महाराष्ट्रभर सर्व कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे आणि शनायकर सरांच्या सारखं कामाला आपण सुद्धा लागलं पाहिजे आणि काम केलं पाहिजे. खरं बघायला गेलं तर ते खूप छान काम करतात आणि त्यांनी केलेल्या कामाचा आता ते स्वतः आढावा घेणार आहेत, तरी त्यांच्या आपण मनोगत आपण त्यांच्या तोंडूनच ऐकून घेणार आहोत. शनायकर सर, मी आपल्याला विनंती करेन की आपण बोलूया. नमस्कार. आता माहिती अधिकाराचा वापर कसा करावा, हे इंट्रोडक्शन कसं करावं याबद्दल मी थोडक्यात आपल्याला सांगतो की RTI मध्ये मेन उद्देश जो आहे तो आपल्या प्रत्येक नागरिकांना ज्ञानी बनवणं, त्यांना इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे देणं व त्यांना सतर्क सिटीजन बनवणं हा उद्देश आहे. आणि जिथे सतर्क सिटीजन्स आहेत तिथेच डेमोक्रेसी ही चांगली प्रमाणे चालू शकतात आणि आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं प्रत्येक माणसाने आपलं ज्ञान कसं वाढवावं याच्याबद्दल RTI करावं. आपल्या आजूबाजूच्या गोष्टी, रस्ता, फुटपाथ किंवा प्रोजेक्टमध्ये कुठे पैसे कसे लागलेले आहेत याबद्दल आपण निश्चितपणे RTI मध्ये ऍप्लिकेशन करून त्याचे इन्फॉर्मेशन घेऊन
जर त्यात काही चुकी असेल त्याचा पाठपुरावा करून त्याला योग्य मार्गावर नेणं किंवा लॉजिकल एंड पर्यंत नेणं हे प्रत्येक आपल्या सिटीजनचं, नागरिकाचं कर्तव्य आहे. हे तुम्ही मेहरबानी करत नाहीत या देशावर. तुम्हाला जर तुमच्या पुढच्या पिढीला जर चांगलं जीवन देण्याची तुमची इच्छा असेल तर हे तुमचं कर्तव्य आहे, आणि हे कर्तव्य जर भाग नाही पाडलं तर या देशाला पुढे कोणी वाचू शकणार नाही. आता आरटीआय करतेवेळी आपण थोडंसं शांत असावं, कारण काय असतं की तुम्हाला राग येतो, एखाद्या पब्लिक सर्वंटने तुमचं ऐकलं नाही किंवा तुम्हाला उलट बोललो किंवा तुम्हाला चुकीची माहिती दिली तर तुम्हाला राग येतो, आणि तुम्ही त्या रागाच्या भरात जर आरटीआय ऍप्लिकेशन केलं तर तुमचं आरटीआय ऍप्लिकेशन कधीही बरोबर होऊ शकत नाही. म्हणून राग आला तर त्यावेळी आरटीआय ऍप्लिकेशन करायचं नाही, शांतपणे घरी बसायचं आणि मग विचार करायचं की मी हे आरटीआय ऍप्लिकेशन कशासाठी करतोय, यांनी या मुंबईचा, या महाराष्ट्राचा किंवा या देशाचा काय फायदा होऊ शकतो याचा विचार करून मग हातात पेन घ्या आणि थंड मस्तकाने तुम्हाला काय विचारायचंय याची नोंद करायला लागेल. ती नोंद करताना तुम्ही जर तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती नसेल तर तुमच्यापेक्षा जे हुशार आहेत किंवा तुमच्यापेक्षा ज्यांना ज्ञान जास्ती आहे त्यांना तुम्ही कन्सल्ट करा आणि त्या हिशोबाने एक आरटीआय ऍप्लिकेशन त्या आरटीआय ऍप्लिकेशन तयार करताना तुम्ही त्या माहितीचं कसं उपयोग करणार आहे याच्याबद्दलही विचार करा. कारण तुम्ही माहिती घेतली आणि त्याचा जर उपयोग करूच शकत नाही मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, तर त्या माहितीचं तुम्ही क्रिमिनल वेस्ट करता आणि पब्लिक सर्वंटला उगाच कामावर लावता. त्यामुळे माहिती वापरणं हे फार गरजेचं आहे. माहिती मिळवणं हे इम्पॉर्टंट नाहीये. माहिती मिळाल्यानंतर त्याचा सदुपयोग करून कसं मुंबई, महाराष्ट्र आणि या देशाला आपण त्याचा उपयोग करू शकतो याबद्दल त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं, त्याला वापरणं हे फार इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही शांत डोक्याने आरटीआय केलात आणि जर तुम्ही हे ठरवलं की हे इन्फॉर्मेशन तुम्ही कशी वापरणार आहात तर तुमचा आरटीआय हा अतिशय सुंदर प्रमाणे तुम्ही लिहू शकाल. आता मेन गोष्ट काय येते की सेक्शन 2F मध्ये काय लिहिलंय की एनी इन्फॉर्मेशन इन एनी फॉर्म, म्हणजेच काय की तुम्ही कुठल्याही प्रकारचं इन्फॉर्मेशन कसेही तुम्ही मागू शकता. आता हे करताना तुम्हाला काही लोक म्हणतात की प्रश्नार्थक विचारले आहे, काही लोक म्हणतात की हे 2F म्हणजे इन्फॉर्मेशनच्या व्याख्येत येत नाही, अशा काही चुकीच्या मार्गाने मला इन्फॉर्मेशन डिनाय करायचा प्रयत्न करतो. तर त्यासाठी आपण काय करावं ह्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगू इच्छित की एनी इन्फॉर्मेशन इन एनी फॉर्म म्हणजे तुम्ही प्रश्न उत्तरही विचारू शकता, कारण तुम्हाला त्यातलं ध्यान नसतं. म्हणून तुम्ही काही प्रश्न कसे असतात की बाबा रे तुम्ही एक कुठल्या कायद्याखाली केलं असं तुम्ही विचार, तर समोरची व्यक्ती काय करते, तिला माहिती द्यायची नसते, ती म्हणते तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून आम्ही तुम्हाला देऊ शकत. त्यापेक्षा तुम्ही प्रश्नाची मांडणीच वेगळी करा की आपण कुठल्या कुठल्या मटेरियलवर आणि कायद्यावर अवलंबून राहून हे कार्य केलेलं आहे असं प्रश्न विचारा. परंतु 18/6/2012 वेबसाईट माझ्या वेबसाईटवर आहे आणि त्यामध्ये रत्नाकर गायकवाड साहेबांनी असं स्पष्ट डायरेक्शन दिले आहेत की प्रश्न उत्तराने सुद्धा विचारलेल्या इन्फॉर्मेशन द्यावं असं स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे माझ्या वेबसाईटमध्ये kamlakarshenoy.com या वेबसाईटमध्ये जर आपण गेलात तर तुम्हाला हे सर्क्युलर, हे आदेश सापडतील आणि एखाद्या माणसाने कोणी जर तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून नाकारलं तर त्यांना ते दाखवा आणि त्यांच्या विरुद्ध अपील करून त्यांच्यावर कारवाई करण्याची पण मागणी करावी. त्यानंतर इन्फॉर्मेशन 2J काय म्हणतं की त्यांनी इन्फॉर्मेशन जे तुमच्याकडे आहे आणि तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. आता प्रत्येक गोष्ट काय आपण पेपरावर उतरवत नाही, तुम्ही लिहिता की असं असं केलं, मग काय की हे कुठल्या सेक्शन खाली केलं, हे कुठल्या इन्फॉर्मेशन खाली केलं, हा प्रश्न तुम्हाला विचारायचा अधिकार आहे. कारण ह्या गोष्टी तुम्ही हेल्ड म्हणजे जो पब्लिक अथॉरिटी आहे याच्याकडे हे इन्फॉर्मेशन आहे, हे त्याच्या कंट्रोलमध्ये आहे आणि त्यामुळे हे त्यांनी देणं हे त्याचं कर्तव्य आहे. त्यामुळे तुम्हाला जर हे त्यांनी म्हटलं की आम्ही फक्त जे रेकॉर्डवर आहे तेवढं द्यायचं आमचं कर्तव्य आहे, तर त्यांना हे सेक्शन दाखवायचं की रेकॉर्डवर फक्त आहे हे देण्याचंच कर्तव्य नसून तुम्हाला तुमच्याकडे कुठली इन्फॉर्मेशन आहे आणि कंट्रोलमध्ये आहे आणि ती पेपरामध्ये नसेल तरी सुद्धा तुम्हाला ती देणं गरजेचं आहे आणि ते नियमात बस. त्यानंतर मी तुम्हाला सेक्शन 4 खाली घेऊन जातो. सेक्शन 4 काय म्हणतं, सेक्शन 4(1)(a) असं म्हणतं की पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर यांनी कायद्याला, आरटीआय कायद्याला जो
अनुसरून त्यांनी रेकॉर्ड मेंटेन करावं. तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशन केलं तर ते काय म्हणतात की अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये आमच्याकडे इन्फॉर्मेशन नाही, त्यामुळे आम्हाला तुम्हाला देता येत नाही. त्यावेळी त्यांना सांगायचं की 4(1)A प्रमाणे त्यात असं लिहिलेलं आहे की तुम्ही जे तुमचे रेकॉर्ड्स मेंटेन कराल ते आरटीआयच्या अनुसरून तुम्ही मेंटेन करा. तसंच तुमच्या रेकॉर्डमध्ये ते म्हणतात इन्स्पेक्शनला या आणि ही फाईल तुमच्या डोक्यावर फेकून देतात. त्याच्यात एवढी धूळ असते आणि काय काय असतं. त्यावेळी प्रत्येक नागरिकाने हे त्यांना बघायचं असतं की प्रत्येक फाईल, तुमच्याकडे 10 फाईली दिली तर त्या प्रत्येक फाईलीला नंबर दिलेला आहे का, त्या प्रत्येक नंबर दिलेल्या फाईलीमध्ये इंडेक्स आहे का, कारण त्या इंडेक्स मध्ये पेज नंबर आहेत का. कारण तुमच्याकडे इंडेक्स तुम्हाला असा 500 पानांचा फाईल दिली, तुम्ही कसं शोधणार ते. म्हणून त्यांनी त्या फाईलमध्ये इंडेक्स करायचं असतं आणि प्रत्येक डॉक्युमेंट जे त्याच्यामध्ये आहे त्या तिथे लिहून, त्या डॉक्युमेंट समजा 5 पानाचं आहे तर 1 ते 5, मग दुसरं डॉक्युमेंट आहे ते 2 ते 6 ते 12, असं प्रत्येक डॉक्युमेंट कुठल्या पानावर आहे हे लिहिणं गरजेचं आहे. आणि तसं जर ते नसेल तर तुम्ही ते इन्स्पेक्शन नाकारा आणि तिथल्या तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा की यांनी कायद्याप्रमाणे फाईल मेंटेन केलेली नाही, त्यांनी कायद्याप्रमाणे रेकॉर्ड्स मेंटेन केलेलं नाही, म्हणून यांच्यावर पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट सेक्शन 8 आणि 9 प्रमाणे त्यांच्यावर तुम्ही कारवाई करू शकता आणि FIR रजिस्टर करू शकता. काय विचारायचं होतं? सर, माझा एक प्रश्न असा होता की मला जेवढं समजतं तेवढं की जी फाईल जे नोंदवही असेल, जी अभिलेख नोंदवही असेल, तिला त्यांच्या वरिष्ठाकडून प्रमाणित करून ठेवावी लागते नसतं पहिल्या पानावर की ही नोंदवही या कामासाठी प्रमाणित करून देतो असं म्हणून. नाही 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 नाही, त्या फाईलीचं प्रत्येक 10 फाईली दिली तर 10 त्यांनी ते रेकॉर्ड असं मेंटेन करायचं आहे की त्या प्रत्येक फाईलीला त्यांनी नंबर दिलं पाहिजे. त्या नंबर दिल्यानंतर तुम्हाला कळतं की या फाईलमध्ये 1 नंबरमध्ये माझे डॉक्युमेंट आहेत. आता ते 1 नंबरच्या डॉक्युमेंटमध्ये इंडेक्स पाहिजे. इंडेक्स म्हणजे कळलं ना तुम्हाला, समोर सिरियल नंबर 1 हा डॉक्युमेंट आणि हा पेज नंबर, जसं आपण कोर्टात प्रोड्यूस करतो सिनॉप्सिस, तसं त्यांनी ते केलंच पाहिजे. पण हे काय करतात, हे अशी फाईल आणतात, आडवी तिडवी तुमच्या डोक्यावर फेकून देतात आणि म्हणतात तुम्ही शोधून काढा. त्यामुळे शोधून काढणं हे आमचं कर्तव्य नाही, शोधून काढणं हे PIOचं कर्तव्य आहे. पण तुम्ही इन्स्पेक्शन ज्यावेळी घेता त्यावेळी ह्या गोष्टीवर लक्ष ठेवा की त्या फाईलला नंबर आहे, त्या फाईलला इंडेक्स आहे आणि त्या इंडेक्स मध्ये कुठल्या पानावर कुठले डॉक्युमेंट आहे ते लिहिलेलं आहे आणि प्रत्येक पानाला पेज नंबर दिलेला आहे ह्याची खात्री करून घ्या. असे जर मेंटेन केलेलं नसेल तर निश्चितपणे त्याचं व्हिडिओ काढा, व्हिडिओ काढून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वरिष्ठांकडे कंप्लेंट करा, डिसिप्लिनरी ऍक्शन्स. आणि तसेच त्या PIOनी व्यवस्थित रेकॉर्ड मेंटेन केलं नाही म्हणून सेक्शन 8 सेक्शन 9 पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट प्रमाणे तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरुद्ध कंप्लेंटही फाईल करू शकता. तुमची आपण सर, ही तिथल्या एक तक्रारमध्ये सुद्धा तक्रार नोंदवू शकतात का अशा प्रकारचे की यांनी अशा प्रकारे अभिलेख व्यवस्थित नंबरिंग केलं नाही किंवा त्याच्यात कुठेतरी कमी जास्त केलंय म्हणून? हा, मग त्याच्यावरून कळणार ना तुम्हाला. ते पेजिंग आणि असेल तर पेजिंग नसेल तर त्यांनी पान काढलं असेल, पान फेकलेलं असेल तर कसं कळणार तुम्हाला. त्यामुळे सर, माझा प्रश्न असा होता सर की तिथे जी तक्रार येते त्या कार्यालयातल्या, त्या कार्यालयाच्या तक्रारीमध्ये सुद्धा नोंदू शकतो का आपल्याला जर अवलोकनाला बोलवलंय आणि त्यांनी नंबरिंग केली नाही किंवा गठ्ठा आहे आणि धूळ मातीने भरलेली आहे आणि त्याचा असा व्हिडिओ केलेला आहे आणि एक तक्रार तुम्ही 4(1)B खाली गेलात तर 120 दिवसात त्यांनी ह्याच्या बी पासून A1 पासून ते 17 पर्यंत आहे ह्या गोष्टीचं त्यांनी नमूद करावं. त्यामध्ये मेन इम्पॉर्टंट काय आहे की त्या एम्प्लॉईचं पॉवर काय आहे, त्याची ड्युटीज काय आहेत. मग एखादं डिसिजन घेतलं त्यांनी, एक बांधकाम करायचं डिसिजन घेतलं तर बांधकाम करायच्या डिसिजन्सला तुम्ही काय प्रोसिजर फॉलो केली हे विचारणं तुमचं अधिकार आहे. आता हे तुम्ही विचारलं की तुम्ही कुठल्या पद्धतीने याला सँक्शन दिलं तर तो प्रश्न होत नाही. त्यांना सांगायचं सेक्शन 4(1)A प्रमाणे 4(1)B प्रमाणे हा आमचा अधिकार आहे आणि हे तुम्ही स्वतःहून वेबसाईटमध्ये टाकायला पाहिजे. तुम्ही टाकत नाही आणि उलटा आम्हाला कसं काय प्रश्न विचारता. मग त्यानंतर त्यांनी कुठलंही जे कार्य केलेलं आहे ते कुठल्या रूल्स प्रमाणे केलं आहे, कुठल्या रेग्युलेशन्स प्रमाणे केलेलं आहे हेही त्यांनी वेबसाईटवर टाकावं. त्यामुळे एखादं डिसिजन कुठल्याही माणसाने जर घेतलं, पब्लिक सर्वंटनी जर घेतलं तर त्यांची प्रोसिजर काय फॉलो, त्यांनी रूल्स अँड रेग्युलेशन्स काय फॉलो केले हे विचारणं आणि हे तुमचं कर्तव्य आहे आणि त्यांनी देणं हे सुद्धा एक कर्तव्य आहे, ते तुम्हाला नाकारू शकत नाही. तसंच त्यांनी कुठलीही फॉर्मॅलिटी करायच्या अगोदर
पॉलिसी डिसिजन घ्यायच्या अगोदर त्यांनी ह्या गोष्टी लोक हितासाठी पब्लिश करावी आणि लोकांचं मत घ्यावं असं सेक्शन 4(1)(c) म्हण. आणि काही डिसिजन झाल्यानंतर ते डिसिजन्स तुम्ही कुठल्या कारणासाठी घेतले याचे कारणही त्यांनी नोंदवावं आणि तुम्हाला त्याचं जर सॅटिस्फॅक्शन असेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता. पण आमचे कुठलेही पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर किंवा पब्लिक ऑथॉरिटीज ह्या गोष्टी तुमच्याकडून लपवतात, जर तुमच्या अज्ञानाचा फायदा घेतात किंवा तुम्ही असं काही विचारलं तर तुम्हाला म्हणतात तुम्ही प्रश्न विचारतात म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकत नाही. हे सबसे खोटं आहे. आणि तुम्ही कुठल्याही आरटीआय ऍप्लिकेशन किंवा कुठल्याही पब्लिक ऑफिसर्सकडे जाताना तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता आणि करावं. तुम्ही कुठल्याही आमदार, कुठल्याही खासदार, कुठल्याही कॉर्पोरेटर, कुठल्याही IAS, कुठल्याही IPS आणि कुठल्याही पब्लिक सर्वंट, जो सब इन्स्पेक्टर पासून हवालदारापासून ACP असेल किंवा DCP पासून कमिशनर ऑफ पोलीस असेल, तरी सुद्धा त्यांचा इंटरव्ह्यू करणं, त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हा तुमचा अधिकार आहे. आणि त्या अधिकारासाठी माझ्या वेबसाईटवर तुम्हाला kamlakarshona.com वेबसाईटवर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स भेटतील. त्यामध्ये एका जॉईंट CPनी पब्लिक निवेदन केलेलं आहे की व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हे त्यांचा अधिकार आहे. पब्लिक ऑफिसमध्ये, पब्लिक स्पेसमध्ये कुठलाही जो पब्लिक सर्वंट आहे त्यांनी काम करताना त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हा गुन्हा नाही असं कोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे कुठल्याही पब्लिक सर्वंटनी पब्लिकला व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना थांबवू शकत नाही. तसेच गव्हर्नमेंटचा सर्क्युलर पण आहे. आता तुम्ही कुठे गेलात पोलीस स्टेशनला, कुठल्या वरिष्ठांकडे गेलात, ते म्हणतात अरे मोबाईल बाहेर ठेवा. तर इथे एक प्रश्न होता. समजा अशा वेळेस त्यांनी थांबवलं किंवा आपला मोबाईल हिसकवला किंवा असं काही कृत्य घडत असेल तर अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे एक जागृत मतदाता म्हणून? मोबाईल ते घेतलं तर त्यांच्यावर रॉबरीची केस होते. ते तुमचा मोबाईल घेऊ शकत नाही. मोबाईल खेळण्यासाठी त्यांना तुमच्यावर FIR केलं पाहिजे आणि FIR करून मग ते तुमच्याकडे घेऊ शकतात. पण व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हा गुन्हा नाही असं हायकोर्टाने सुद्धा सांगितलेलं आहे. आणि कमिशनर ऑफ पोलिसनी सुद्धा त्याचा व्हिडिओ आहे, तो माझ्या वेबसाईटवर आहे. आणि तसंच सर्क्युलर सुद्धा काढलेला आहे की तुम्ही पब्लिक सर्वंटचा पब्लिक ऑफिसमध्ये किंवा पब्लिक स्पेसमध्ये त्यांनी कुठे त्याची कर्तव्य बजावताना तुम्ही फोटो व्हिडिओ काढू शकता. कारण तो एव्हिडन्स आहे. तुम्ही मालक आहात, ते सेवक आहेत आणि सेवकांनी काम कसे करतात याचं निगराणी ठेवणं हे आपल्या मालकाचं काम आहे. त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हे कोणी थांबवू शकत नाही. माझ्याकडे असे 2-3 इन्सिडेंट्स पण झाले. मी म्युन्सिपाल्टीत IAS ऑफिसरच्या समोर व्हिडिओ करताना त्यांनी सेक्युरिटीला बोलवलं. सेक्युरिटी माझे मोबाईल खेचायला आले. म्हटलं खबरदार माझ्या मोबाईलला हात लावला तर मी तुमच्याशी कुठल्याही परिस्थितीत लढीन. माझ्या मोबाईलला जर हात लावला तर एवढं लक्षात ठेवा. आणि त्यांनी हे करताना मोबाईलच्या रेकॉर्डिंग मध्ये येणारच आहे. आणि मोबाईल रेकॉर्डिंग नेहमी लाईव्ह करायचं. लाईव्ह म्हणजे फेसबुक लाईव्ह करा, कारण तो कुठेही डिलीट होत नाही. तो माणूस तो अख्ख्या जगभराला पोचतो. त्यामुळे उद्या तुमच्याकडे दादागिरी करून तुमचा मोबाईल जबरदस्तीने घेतला आणि त्याचा डिलीट केलं तर तुम्हाला त्रास होईल. म्हणून तो इमिजिएटली तुम्ही मोबाईल रेकॉर्डिंग चालू करतानाच फेसबुक लाईव्ह करायचं. म्हणजे प्रत्येक माणूस ते बघतोय की यांनी काय केलेलं आहे. आणि ते रेकॉर्डिंग झाल्यानंतर आणि ज्यांनी जर तुमचं मोबाईल खेचलं किंवा काय केलं तर त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंदवू शकतो. आणि तो गुन्हा कॉग्निजेबल ऑफेन्स आहे आणि त्यांना त्याच्यामध्ये अरेस्ट पण होऊ शकतो. त्यामुळे ते तुम्ही हे सर्वांना आम्हाला सांगायचंय की व्हिडिओ रेकॉर्डिंग मालक आहात तुम्ही. आम्ही कोण आहोत? सिटीजन. आम्ही मालक आहोत. आणि IAS, IPS, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे आमचे सेवक आहेत. त्यांना मालक समजू नका. आजपर्यंत तुम्ही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS यांना तुम्ही तुमचे देव समजता, मालक समजता. ते आमचे सेवक आहेत आणि आम्ही आमच्या सेवकाकडे आपल्या बालकासारखा संबंध ठेवावा. त्यांच्याकडे हाडतूड न करता त्यांच्याकडून कसं चांगलं काम करून घेता येईल ह्या हिशोबाने त्यांच्याकडे बोलावं आणि त्यांच्याकडून कामं करून घ्यावी. ना की ते चोर आहेत, असं आहे. त्यांना इन्सल्ट कधीही करू नका. त्यांचा आदर सत्कार करा. पण त्यांनी चुकलं तर कायदेशीर प्रमाणे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करा. हाताने पायाने मारलात तर तुम्ही जेलमध्ये जाल. पण कायदेशीरपणे त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट्स केल्यात, त्यांच्या विरुद्ध डिसिप्लिनरी ऍक्शनसाठी तुम्ही प्रोसिडिंग्स केल्यात, त्यांच्यावर फौजदारी खटले केलेत तर ह्याचा फरक
फार जबरदस्त होतो. कुठल्याही पब्लिक सर्वंटकडे जर तो तुमच्या मनाच्या विरुद्ध किंवा बेकायदेशीर काम करत असेल तर त्याला शिवीगाळ करायची नाही, त्याला मारायचं नाही, त्याच्यावर मोठ्या मोठ्याने बोलायचं नाही, त्याच्याशी शांतपणे सेक्शन वाईज बोलायचं आणि त्यांना समजवायचं की तुम्ही हे चुकीचे करत आहात आणि तुमच्यावर ह्यासाठी गुन्हा आम्ही नोंदवू शकतो. तर ह्या गोष्टी जर नक्की सर, याचा फायदा नक्की महाराष्ट्राच्या माहिती अधिकार कार्यकर्ता किंवा सामाजिक कार्यकर्ता याचा नक्की आपलं अनुकरण करेल आणि याबाबत नक्कीच आपण चांगल्या पद्धतीने हे केले आणि मी आपल्या सर्व निस्वार्थ चळवळीच्या कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की शेगायकर सरांनी एक असा एक वेबसाईट तयार केलाय की गुगलला तुम्ही कमलाकर शोनाय इंग्लिश मध्ये टाकलं कमलाकर शोनाय .com तर तिथे तुम्हाला व्हिडिओज येतील, तिथे तुम्हाला सर्क्युलर म्हणजे आदेश येतील आणि त्यांनी केलेले कामकाज सगळे येईल. म्हणून आपण त्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि सरांनी केलेल्या कामकाजाला नक्की फॉलोअप करा आणि उद्या उठून आपण असे कार्यकर्ते व्हा की जे शेगायकर सरांनी कार्य करून दाखवलं की आज ते म्हणतात की IAS अधिकारी असेल, वॉर्ड ऑफिसर असेल, आमदार असेल, खासदार असेल, हे आपले सेवक आहेत, हे आपले मालक नव्हे. तर हे यांनी सेवकाप्रमाणे काम केले का नाही याबाबत तर आपण यापूर्वी सुद्धा चांगलं काम केलंय. आपण जनजागृती पण केली. जनजागृतीबद्दल कार्यकर्त्यांना काय आपण मोटिवेट कराल सर? आपण आता तिथे तुमच्या एरियामध्ये प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक रस्त्यावर जाऊन तुम्ही माईकवर जनजागृती करा एक की आमचे आमदार, आमचे खासदार, आमचे कॉर्पोरेटर यांची जबाबदारी काय, यांची ड्युटीज काय हे कुठेही लिहिलेलं नाही. आमचे बरेचसे, मी सर्व म्हणत नाही, काही चांगले आहेत, पण बरेचसे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे बेकायदेशीर कामाला पाठिंबा देतात आणि इलिगल कन्स्ट्रक्शन, रस्त्यावरचा अडथळा, रस्त्यावरचे स्टॉल, रस्त्यावरचे आणखी काही हे फक्त आमदार, खासदार, कॉर्पोरेटर यांच्या संमतीनेच होऊ शकतं. आणि जर संमतीने झालं नसेल तर आमदार, खासदार, कॉर्पोरेटरनी जे पब्लिक सर्वंटनी हे चुकीचं काम केलं त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल का नाही केली हा जाब विचारा. तुम्ही आम्ही तुम्हाला सेवक म्हणून नेमणूक यासाठी केली आहे की तुम्ही हे कर्तबगारी करावी. आम्ही तुम्हाला पगार देतो, जवळ 3-3, 4-4 लाख रुपये आम्ही आमदार, खासदारांना आणि कॉर्पोरेटरना पगार देतो. फुकटचे वीज, फुकटचे गाडी, फुकटचं सर्व फुकट, आयुष्यभर त्यांचं काय फुकट. आज तुम्ही 40 वर्ष नोकरी करून पेन्शन नाहीये, गव्हर्नमेंट म्हणतं पेन्शन वाढलं का आम्हाला खर्च परवडत नाही, पण आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे 5 वर्ष आणि 2 वर्ष काम करून आयुष्यभर ते त्यांचे बायको सर्व पेन्शन घेतात. त्यावेळी आमदार, खासदारांना काय वाटत नाही का हो? हे प्रश्न विचारायचं आपण प्रत्येक आमदार, खासदार, कॉर्पोरेटरला विचारायचं की जो 40 वर्ष नोकरी करतो त्याला पेन्शन देताना तुमच्या जीवावर येतं, तुम्हाला परवडत नाहीये आणि तुम्ही 2 वर्ष आणि 5 वर्ष जर काम करून तुम्हाला पेन्शन देण्याचं कारण काय? कारण जे नोकरी करतात ते पोट पाण्यासाठी नोकरी करतात. तुम्ही इथे जे इलेक्शन लढवलेलं आहे ते सेवा म्हणून लढवलेलं, पोट्यासाठी नाहीये. पण तुम्ही सेवा सोडून फक्त पोट भरा, पण कसं आणखी खायचं ह्याच्याबद्दलच फक्त विचार करता. या संदर्भात त्यांना प्रश्न विचारा की आपण पेन्शन घेत असाल, मग जे 40 वर्ष नोकरी करतो त्याला पेन्शन का नाही हा प्रश्न करायचं. आणि आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना विचारायचं की इलिगल कन्स्ट्रक्शन बद्दल तुम्ही आवाज किती उचललाय, आम्हाला लेखी कंप्लेंट केलेली दाखवा. तुम्ही रस्त्यावरच्या अडथळ्याबद्दल किती कंप्लेंट केली त्याच्याबद्दल आम्हाला तुम्ही दाखवा. तुम्ही रस्त्यावर खड्डे आहेत, फुटपाथवर चालता येत नसेल अशा परिस्थितीत तुम्ही किती कंप्लेंट केले ते आम्हाला दाखवा. आणि त्या कंप्लेंटवर कारवाई झाली नाही तर तुम्ही किती लोकसेवकावर त्यांचे निलंबितपणासाठी प्रयत्न केले, त्यांना डिसमिस करण्यासाठी प्रयत्न केले किंवा त्यांच्या विरुद्ध कोर्टात 167, 167, 217, 218 या कलमाखाली तुम्ही कंप्लेंट का नाही केलीत? तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट का नाही केलीत? हा प्रश्न तुम्ही आमदार, खासदार, कॉर्पोरेटरला निश्चितपणे विचारावं. तरच त्यांना जाब बसेल की आता आमचे मालक जागृत झालेत. आतापर्यंत आम्ही मालकाला सेवकासारखे दाबून ठेवलेलं, पण यापुढे मालक जागृत झाले असल्यामुळे आता आम्हाला व्यवस्थितपणे काम करणं गरजेचं आहे. हा सिग्नल तुम्ही आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS यांना केलाच पाहिजे. त्यानंतर नक्की सर, निस्वार्थ चळवळीचे सर्व कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील सर्व माहिती अधिकार कार्यकर्ते आपलं जे म्हणणं आहे त्याच्यावर अनुसरून नक्की काम करतील. परंतु महत्वाचा प्रश्न असा पडतो साहेब
की ही सिस्टम शहरातली आहे, परंतु ग्रामीण भागात अनेक अजून गावाकडे चला असं म्हणणारे गांधीजींचे वक्तव्याला अजून सुद्धा अधिकारी, लोकप्रतिनिधी साथ देत नाही. आजही सर्वात मोठा भ्रष्टाचार गावात होतो, ग्रामीण भागात होतो आणि सर्वात मोठी लढाई गावातील कार्यकर्ते तयार करायला सुरुवात करतात, परंतु त्यांना दाबून ठेवलं जातं. तर अशा आमच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांसाठी आपण कुठल्या प्रकारे संदेश द्याल की जे त्यांना उभारी येईल आणि त्यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण होऊन ते लढायला सुरुवात करतील? पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत आपण हेच ठरवत होतो की आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे आमचे मालक आहेत. आता तुमच्या लक्षात आलं की ते तुमचे सेवक आहेत. मग तुम्ही आता सेवकाकडनं काम करून घेणे प्रत्येकाचा आपापला पर्याय आहे. मग त्यांना सांगा आम्ही व्हिडिओ काढतो. व्हिडिओ काढताना आता कुठलाही माणूस व्हिडिओ समोर खोटं बोलणं त्याला कठीण होतं. त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही जर व्हिडिओ प्रत्येक जो करप्ट माणूस आहे, जो काम करत नाही, त्याचा व्हिडिओ काढला. समजा त्यांनी रस्ता बरोबर नाही केला, त्या रस्ता बरोबर नाही त्याचा व्हिडिओ काढा. मग त्याच्या ऑफिसला जा आणि दोघं तिघं जायचे. एक त्याला दाखवेल की हा रस्ता बरोबर नाही, तुम्ही काय केलं, आणि दुसरा त्याचा व्हिडिओ काढेल की तो काय उत्तर देतो, आणि तो व्हिडिओ तुम्ही फेसबुक, ट्विटर आणि प्रत्येक ठिकाणी टाका आणि तो एव्हिडन्स आहे. त्यानंतर तो एव्हिडन्स घेऊन कडे जा, IAS कडे जा आणि IASचं पण तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. तुम्हाला जर त्यांनी आदेश दिले की मोबाईल बाहेर ठेवा, तर मी माझ्या वेबसाईटवर तुम्हाला सापडेल की मोबाईल बाहेर ठेवण्याचं कुठल्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं आदेश नाहीये. त्यामुळे कुठलंही IAS किंवा IPS तुम्हाला मोबाईल बाहेर ठेवा हे सांगू शकत नाही. आणि हायकोर्टाची जजमेंट आहे की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. त्यामुळे कुठलंही IAS, IPS, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी थांबवू शकत नाही. आता तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला मनोधैर्य पाहिजे, तुम्हाला हिंमत पाहिजे. आणि ती हिंमत कधी येते? ज्यावेळी तुमच्याकडे ज्ञान असतं त्यावेळेला. आणि मी ते ज्ञान आज माझ्याकडनं जे मी काय 30 वर्षात शिकलेलो आहे, तुमच्याशी मी फुकट या एका तासात मी तुम्हाला सर्व ज्ञान देतोय जे मी 30 वर्षात शिकलेलो आहे. त्यामुळे तुम्ही उद्यापासूनच ह्या ज्ञानाचा उपयोग करावा आणि त्याचं बद्दल सर्वांना त्याचं पब्लिसिटी करावी, जेणेकरून महाराष्ट्र, मुंबई आणि या देशातला प्रत्येक माणूस या जे करप्ट आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, IAS, IPS आहेत त्यांचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांचं पर्दाफाश करतील आणि या देशाचं जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे त्याला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतील. नक्कीच सर, आपण जे माहिती दिली त्याच्यातून नक्कीच याचं अनुकरण आमचे कार्यकर्ते नक्कीच करतील. सर, आम्हाला एवढी विनंती आहे की जे कार्यकर्त्यांना मनोधैर्य पाहिजे आहे, जे कार्यकर्ते आजही खचलेले आहेत, त्याच्यातून त्यांना आपल्या या मुलाखतीतून नक्की फायदा होईल अशी मी आशा व्यक्त करतो. की सर, आम्हाला सर्वात महत्वाचा प्रश्न असा पडतो की माहिती अधिकार हा कायदा जनतेसाठी आहे, परंतु माहिती अधिकार जोडपत्र जेव्हा दाखल होतं तेव्हा तो अर्ज पब्लिश केला जातो. त्याबद्दल आपलं याच्यात काय मत आहे की पब्लिश का करू नये? पब्लिश करण्यात मागचं धोरण काय? पब्लिश नाही करायच्या बाबत अनेक आदेश पण निघाले, तरी सुद्धा सर्रासपणे जर माहिती अधिकारी त्याचं उल्लंघन करतो आणि तेव्हा त्याला कशा प्रकारे आपण हे घेतलं पाहिजे? जनमाहिती अधिकारी जर उल्लंघन करत असेल तर आपण हे सर्क्युलर लिहून घ्या. 31/3/2008 आणि 25/6/2019 हे माझ्या वेबसाईटवर आहे. त्याप्रमाणे तुम्ही ज्यावेळी अपील फाईल कराल त्या अपीलमध्ये स्पष्ट लिहा की प्रथम अपील अधिकाऱ्यांनी ह्या PIOच्या विरुद्ध स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरला रिकमेंडेशन करावं की त्यांच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन घ्यावं. हे त्यांनी करणं कर्मप्राप्त आहे. आणि तसंच महाराष्ट्र शासनाचं GR आहे 10/8/2009 ते सुद्धा माझ्या वेबसाईटवर आहे. तर त्या अनुसरून तुम्ही त्यांच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे. आता PIOनी जर तुम्हाला इन्फॉर्मेशन नाकारली तर तुम्ही फर्स्ट अपील करता. तर फर्स्ट अपीलच्या हिअरिंगला तुम्ही काय करता? कॅबिन मध्ये जाता, दरवाजा बंद. त्यामुळे तो तुम्हाला शिव्या देतो का तो तुमच्याशी उद्धट बोलतो हे कोणाला कळत नाही. तर ओपन हिअरिंग हा तुमचा अधिकार आहे. त्यामुळे कुठल्याही ऑफिसमध्ये गेलं तर त्याला सांगायचं आम्हाला हा दरवाजा उघडा पाहिजे, आम्हाला ओपन हिअरिंग पाहिजे, ज्यामुळे आम्ही जे बोलतो ते लोकांना कळलं पाहिजे की आम्ही काय बोलतो. तसेच तुम्ही त्या अपीलसाठी आज जातेवेळी किंवा एखाद्या मीटिंगसाठी आज जातेवेळी तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग लाईव्ह फेसबुकवर चालू ठेवूनच आत घुसायचं. म्हणजेच त्याची प्रक्रिया तो व्हिडिओ बंद करायचा बोलूच शकत नाही. बोलला तर तो अडथळतो किंवा त्याने मोबाईलवर हात टाकला का ते त्याच्यावर दिसतं. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा आपण रेकॉर्ड करू शकता. त्यामुळे कुठल्याही ऑफिसमध्ये जायच्या अगोदर तुमचं लाईव्ह फेसबुक व्हिडिओ चालू ठेवूनच जा. म्हणजे त्याची प्रतिक्रिया त्या मोबाईलमध्ये बंद होईल आणि ते तुमच्यासाठी फार मोठं एव्हिडन्स होईल
की ह्या माणसाने कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर FIR रजिस्टर व्हावा आणि ह्याप्रमाणेच करप्ट आणि न काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यावर आपण दबाव निर्माण करायचा आहे. तर ह्याचा संपूर्णपणे आपण वापर करावं ही माझी विनंती आहे आणि हे जर केलं तर निश्चितपणे महाराष्ट्रात पुष्कळ फरक पडेल. त्यानंतर मी तुमच्याकडे येतो सेक्शन 5 सबसेक्शन. सर एक मिनिट इथे मला एक प्रश्न पडला आहे. सर एक प्रश्न होता खूप महत्वाचा, की तुम्ही म्हणालात की हे सगळं कार्य करताना जर कुठे अडथळा निर्माण झाला तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण FIR दाखल केली पाहिजे. परंतु अशा वेळेस अनेकदा अशा अडचणी आल्या आहेत की आपल्या कार्यकर्त्यांना की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ठाणे आम्हाला FIR दाखल करून घ्यायला तयार होत नाही. तर अशा वेळेस FIR ची प्रक्रिया कशी असायला पाहिजे किंवा ठाणे अंमलदाराशी आपण कशी वागलं पाहिजे किंवा त्यांनी आपल्याला कसे रिप्लाय दिला पाहिजे आणि आपण त्यांना कसं फॉलोअप घेतला पाहिजे. FIR बाबत जरा थोडं सविस्तर सांगितलं बरं होईल साहेब. आता ज्यावेळी तुम्हाला कंप्लेंट फाईल करायची आहे तर तुम्ही स्वतः कंप्लेंट फाईल करू नका, वकिलांचा आधार घ्या. कारण तुमच्या ड्राफ्टिंग मध्ये आणि वकिलांच्या ड्राफ्टिंग मध्ये पुष्कळ फरक असतो. तुमच्या ड्राफ्टिंग मध्ये गुन्हा निष्पन्न होईल की नाही हे सांगता येत नाही, कारण तुम्हाला तेवढं IPC CRPCचं ज्ञान नसतं. त्यामुळे तुमच्या ड्राफ्टिंग मध्ये काही नाही तर काही चुका काढून पोलीस तुम्हाला परत पाठवतात. परंतु तुम्ही वकिलाकडून ड्राफ्टिंग करून घ्यावं ही माझी सर्वांना नम्र विनंती. ड्राफ्टिंग करून गेल्यानंतर पहिलं तुम्ही ईमेल पाठवायचं, डायरेक्ट पोलीस स्टेशनला कधी जायचंच नाही. आता ईमेल काढून तुम्ही जर कंप्लेंट केली तरी सुद्धा त्यांना त्याच्यावर कारवाई करायला लागते, हे तुम्हाला माहिती आहे आणि ते एव्हिडन्स पण होतं, हे तुम्हाला सर्व माहितीच असेल. तर पहिलं काम काय करायचं की कंप्लेंट ड्राफ्ट केल्यावर ईमेल पाठवायचं त्या लोकल पोलीस स्टेशनला, त्या लोकल DYSP ला आणि त्या लोकल SP ला, किंवा मुंबईत असेल तर ACP आणि DCP यांना त्या ईमेलद्वारे कळवायचं. आता नवीन कायद्याप्रमाणे त्यांना 15 दिवस दिलेले आहेत, पण जुन्या कायद्याप्रमाणे फक्त 2च दिवस होत. मग त्यानंतर आठवड्याभरात तुम्ही DCP पत्र लिहायचं 154(3) खाली. आपण ज्यावेळी पोलीस स्टेशनला कंप्लेंट फाईल करतो तो 154 CRPC, आता तो बदली झालाय, BNSS झालाय, तो त्याचं सेक्शन मला आता काय माहिती नाहीये, मला ते पुस्तक वाचायचं, मी अजून काही पुस्तक मला मिळालेलं नसल्यामुळे मी अभ्यास करू शकलो नाही. पण मी आता जे काय CRPC सेक्शन बोलतो ते जुन्या पद्धतीचं आहे. ते तुम्ही नवीन पद्धतीत कुठलं सेक्शन आहे ते तुम्ही बघून त्या हिशोबाने ऍप्लिकेशन करावं आणि ते ऍप्लिकेशन केल्यानंतर पोलिसांनी आताच्या नवीन कायद्याप्रमाणे काहीतरी त्यांना 14 दिवस ते इन्क्वायरी करू शकतात आणि त्याच्यानंतर त्यांनी FIR रजिस्टर करावं. त्यांनी नाही केलं मग तुम्हाला DCP कडे जायला लागेल, मग DCP नाही केलं मग तुम्हाला कोर्टात जायला लागेल आणि कोर्टात जाऊन निश्चितपणे त्यांच्यावर तुम्हाला ऍक्शन घेता येईल. माझी ही विनंती आहे की तुम्ही म्हणाल कोर्टात गेलं तर आमचे पैसे जाणार, आम्ही एवढे पैसे कुठून आणणार. माझी तुम्हाला सर्वांना एकच विनंती आहे की बायकोनी जेवायला बाहेर जायचं ठरवलं की तुम्ही काय नाही म्हणू शकता का? आज तुम्ही एक जेवण जेवायला कमीत कमी 1000-2000 रुपये खर्च करता, 8-15 दिवस पिकनिकला बाहेर जाता तर 50,000 लाख रुपये खर्च करता. ज्या मुंबई ज्या महाराष्ट्राने तुम्हाला एवढं पैसे खर्च करण्याची ताकद दिलेली आहे, त्याच मुंबई त्याच महाराष्ट्राला तुम्ही एक आयुष्यातून 1 लाख 2 लाख रुपये देऊ शकत नाही. 40 वर्ष मनुष्य काम करतो, त्या 40 वर्षात जर रोजचे 10 रुपये ठरवले तर आयुष्यभरात 2 लाख रुपये तुम्ही जमा करता. ते 2 लाख रुपये तुम्ही फक्त आणि फक्त भ्रष्ट अधिकाऱ्याला जेलमध्ये घालण्यासाठी वापरा, किंवा आमच्यासारखी जी माणसं आहेत जे कामं करतात त्यांना आम्हाला पैशाची नेहमीच कमी असते, कारण एवढे कामं करताना पैसे कमी पडतात. त्यामुळे आम्हाला मदत करा की बाबा रे तुम्ही हे काम करताय, आमच्याकडून थोडेसे घ्या, तुम्ही असं चांगलं काम करता. आम्हाला नाही द्यायचं असेल तर देऊ नका, परंतु तुमचे स्वतःचे पैसे तुम्ही कमीत कमी 2 ते 3 ऑफिसर्सना जेलमध्ये घालण्याचा प्रयत्न करावाच, अशी माझी सर्वांना विनंती आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांना, चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, त्यांच्या पाठीवर हात ठोकता, त्यांना प्रोत्साहन द्या, त्यांना असं वाटू द्या की आजही मुंबईत, महाराष्ट्रात आणि भारतात चांगल्या माणसांची कदर करणारे व्यक्ती आहेत. हे अनुभव प्रत्येक चांगल्या अधिकाऱ्याला झालाच पाहिजे. आपण प्रत्येक अधिकाऱ्याला चोर आहे म्हणून न समजता जे चोर आहेत फक्त त्यांच्यावरच कारवाई करा आणि जे चोर नाहीत त्यांच्याकडे आदर सत्कार आणि नमस्कारानेच वागावं, ही माझी सर्वांना विनंती आहे. कारण तेही माणसं आहेत आणि त्यांनाही आमच्यासारखं कुठेतरी भावाची गरज असते, आदराची गरज असते, प्रेमाची गरज असते. ह्या आपण तुम्ही चांगल्या आणि हॉनेस्ट म्हणजे इमानदार पब्लिक सर्वंटला दिलंच पाहिजे. हे तुमचं कर्तव्य आहे, हे माझं म्हणणं आहे. नक्कीच छान प्रकारे आम्हाला मुलाखत केली आहे, छान प्रकारे माहिती दिली. नक्कीच याचा फायदा महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना होईल. आम्हा सर्व निस्वार्थ चळवळीच्या एक आपणास विनंती आहे साहेब की आमचं सेमिनार
गुरुवारी आणि रविवारी असतं आणि ही जी सर्व मुलाखत आहे आम्ही महाराष्ट्रभर प्रसारित तर करणारच आहोत. जर आपला वेळ, अमूल्य वेळ जर आम्हाला दिला निस्वार्थ चळवळीच्या कार्यकर्त्यांना, तर नक्कीच याचा फायदा सर्व कार्यकर्ते नक्कीच घेतील आणि मी आपणास आमंत्रित करेल सर, की येत्या गुरुवारी जर वेळ असेल तर गुरुवारी 8 ते 10 नाहीतर रविवारी नक्कीच आपण आम्हाला वेळ द्यावी अशी मी आपणास हात जोडून सर्व कार्यकर्त्यांकडून निमंत्रण देतो आणि नक्कीच आम्हाला तुम्ही वेळ द्याल. कारण तुमच्यासारखे आम्हाला व्हायचंय आणि हा महाराष्ट्र जिथे जिथे भ्रष्ट अधिकारी आहेत, जिथे जिथे भ्रष्ट लोकप्रतिनिधी आहेत, यांना चोप द्यायचा आहे आणि यांना नक्कीच जेलमध्ये टाकायचंय. नक्कीच तर आपण छान प्रकारे आम्हाला मुलाखत केली त्याबद्दल आम्ही निस्वार्थ चळवळी करून आपले ऋणी राहू आणि आभारी सुद्धा राहू, की आम्हाला जे ज्ञान तुम्ही 30 वर्षे लाट्या काट्या अंगावर घेऊन जे संघर्ष करून हे ज्ञान मिळवलं, ते ज्ञान आम्हा सर्व कार्यकर्त्यांना मोफत आणि निशुल्कपणे आपण एका शब्दावर राजी झालात आणि आम्हाला देण्यासाठी, मुलाखत देण्यासाठी राजी झालात. नक्कीच आम्ही तुमचे ऋणी राहू. असेच आमच्या सर्व कार्यकर्त्यांना असंच प्रेम राहू द्या, सहकार्य राहू द्या आणि गुरुवार आणि रविवार नक्कीच वेळ दिली पाहिजे अशी आम्ही आपणास विनंती करतो सर. मला डायरी बघायला लागेल, पण गुरुवार आणि रविवार ह्या रविवारी तर शक्यच नाहीये आणि गुरुवारी मला बघायला लागेल माझी काय पोझिशन आहे. त्यामुळे का माझे रोज मॅटर्स असतात कोर्टात, रोज मीटिंग्स असतात. चालेल सर, पुढच्या आठवड्यात घेऊ किंवा त्याच्या पुढच्या आठवड्यात घेऊ नक्की, पण एक दिवस तुम्ही आम्हाला दिला पाहिजे. आपण ठरवू ते कसंही, त्या हिशोबाने बघूया आपण. निश्चितपणे मी तुम्हाला सहकार्य करेन, याच्याबद्दल दुमत नाही. नक्कीच सर, शरायकर सरांच्या कार्याला आम्ही सॅल्यूट करतो साहेब आणि अशा कार्यकर्त्यांना आम्हाला आनंद वाटेल की आम्ही आपल्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही सुद्धा असंच काम करायला पाहिजे अशी आमच्या आपणाकडून आशीर्वाद पाहिजे आम्हाला. नक्कीच साहेब, आम्ही एक आदर्श महाराष्ट्र, जसं तुम्ही आदर्श मुंबई घडवण्यासाठी मेहनत घेताय, तसं आम्ही महाराष्ट्रातून, ग्रामीण भागातून आदर्श महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण दिलेल्या अभिवचनावर नक्कीच काम करणार आणि मी सर्व कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती पण करणार आहे की कमलाकर शिराय सरांची जी वेबसाईट तयार केलेली आहे ती 6 महिन्यापासून मी फॉलोअप करतोय सर. मला एकही अधिकारी आजपर्यंत उद्धटपणाने बोलला नाही. एकही अधिकाऱ्याने मला असं सांगितलं नाही की तू इथून जाऊ शकतो. तर त्यांनी मला रिस्पॉन्स दिला आणि जे रिस्पॉन्स मला मिळालं, जे तुमच्या वेबसाईटने आम्हाला दिलं, जे आपल्या कार्याने आम्हाला अभिमानाने काम करायला संधी दिली, ते आम्ही महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांना देणार आहोत. आम्ही प्रत्येकाला आपला नंबर देऊ शकत नाही. आम्हाला अनेक लोक विचारत होते की शरणाई सरांचा नंबर द्या. मी म्हटलं मी त्याची मुलाखत घेणार आहे, त्यांचा वेळ सुद्धा आपल्याला घेणार आहोत आणि तो वेळ तुमच्यासाठी नक्कीच उपलब्ध करून देणार आहोत म्हटलं. असं मी त्यांना अभिवचन दिलं होतं. सर, तुम्ही आमच्या एका शब्दावर वेळ दिला. नक्कीच आम्हाला अभिमान आणि गर्व वाटतो की असंच कार्य आम्ही सुद्धा करावं असा आशीर्वाद आम्हाला नक्कीच असू द्या. नक्कीच सर, पुढील परंतु या 5 ते 10 वर्षात निश्चितपणे जर एक 100, 200 किंवा 500 लढाऊ कार्यकर्ते जर आपण तयार करू शकलो तर महाराष्ट्रात निश्चितपणे चांगलं होईल. महाराष्ट्र बदली करण्यासाठी लाखो आणि हजारो लोकांची अजिबात गरज नाही. फक्त शेकडो, म्हणजे प्रत्येक शहरात, समजा मुंबईमध्ये 50 लोक, तुमचा छोटा शहर असेल तर 25 लोक, हे असे 25-50 लोकच या महाराष्ट्राचा उद्धार करू शकतील. उद्धार फक्त एक माणूसही करू शकतो आणि त्याच्याबरोबर असलेले 25 माणसं करू शकतात. त्यामुळे कधी असं विचार करू नका की माझ्या बरोबर कोण नाहीये. जर तुमच्या बरोबर कोण नसतं त्यावेळी तुमच्या बरोबर देव असतं, हे लक्षात ठेवा. आणि देवा एवढी ताकद कोणाकडेही नाहीये. तो समोर तुमचा कितीही मजबूत असू द्या. माझ्यावर 8 अट्रॉसिटी केसेस आहेत, SC ST चे केसेस आहेत, माझ्यावर 7 डिफमेशन केसेस आहेत, पण त्या सर्वातून मी बाहेर निघालो आहे फक्त आणि फक्त दृढ निश्चय की माझा देवावरचा विश्वास आहे. माझा गुरु आहे, माझे गुरु आहेत नित्यानंद स्वामी गणेशपुरीला, त्यांच्यावरचा विश्वास आणि सतत काम करणं, मनापासून काम करणं, लोकांना दाखवण्यासाठी काम करणं नव्हे आणि चांगलेच कर्तव्य बजावणं, हे जर तुमच्या ध्येय असेल तर देव तुमच्या सदैव पाठीशी असतो आणि देवासमोर कितीही मोठा बलाढ्य व्यक्ती थांबू शकत नाही. एवढं लक्षात ठेवा की आणि देव तुमच्या आत आहे. आणि त्यासाठी मी शेवटचे 2 मिनिटं घेतो की प्रत्येक माणसाने ह्या सर्व गोष्टी करताना त्यांना स्ट्रेस निर्माण होतो. त्या स्ट्रेस निर्माण झाल्यामुळे त्यांच्या शरीरावर आणि मानसिकवर गैरपरिणाम होतात. म्हणून प्रत्येक माणसाने रोज अर्धा ते 1 तास स्वतःचा व्यायाम करावं, ज्याने म्हणून शरीर मजबूत होईल. 15 ते 20 मिनिटं प्राणायाम करावं, त्यामुळे त्यांची आतली जी नसं आहेत ते मजबूत होतील. कारण ज्यावेळी तुम्ही कोणाशी लढता, आर्ग्यू करता, त्यावेळी
ब्लड प्रेशर वर खाली होत असतो, त्यामुळे तुमच्या नर्व्हवर प्रेशर येत असतो. आणि हे प्राणायाम आणि व्यायाम केल्यामुळे तुमच्या नसातला जो इलेस्टिसिटी आहे, नसाची जी वाढणं कमी होणं जी इलेस्टिसिटी आहे ती चांगली होते आणि तो प्रेशर तुम्ही धरू शकता आणि त्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर येणार नाही. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी जर स्वतःसाठी, तुम्ही लोकांशी लढते वेळी अगोदर स्वतःची तब्येत हे बघणं फार गरजेचं आहे. तुमची तब्येतच नसेल तर तुम्ही लढणार कसे हो? त्यामुळे 1 तास स्वतःसाठी व्यायाम करणं, 15 मिनिटं प्राणायाम करणं आणि 15 मिनिटं नामस्मरण करणं. नामस्मरण ह्याच्यात एवढी ताकद आहे की तुमच्या समोर कुठलाही बलाढ्य शक्ती थांबवू शकत नाही, उभा राहू शकत नाही, तुमच्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. का? तर त्या नामस्मरणात देव तुमच्यात येतो, पण तो नामस्मरण मनापासून असावं आणि तुमचं कार्य हे फक्त लोकहितासाठी असावं, तरच ती शक्ती तुम्हाला देव देऊ शकतो, नाहीतर तुम्हाला ती शक्ती मिळणार नाही. म्हणून नामस्मरण करा, गायत्री मंत्र करा, ओंकार करा. ह्या जपाने तुमच्यात अतिशय, मी जवळजवळ रोजचे माझे 1.5 ते 2 तास व्यायाम असतं. सकाळी मी 2 तास व्यायाम केल्याशिवाय उतरत नाही. मी अजूनही 300-350 किक्स मारतो, 200-250 पंचीस मारतो, 150-200 दंड बैठका मारतो. अजूनही ह्या प्रकारचा व्यायाम करतो. त्यामुळे माझं शरीर चांगलं आहे आणि तुमचंही शरीर तसं चांगलं व्हावं. मी रात्री अर्धा तास नामस्मरण करतो, ओंकार, गायत्री मंत्र, तारक मंत्र, या सर्व मंत्राचा पाठ करतो. आणि म्हणून माझ्या आतून जी एक ऊर्जा निर्माण होते त्यालाच दैविक शक्ती म्हणतात आणि त्यालाच गुरुचा आशीर्वाद म्हणतो. ते तुमच्यात तुम्ही जागृत करावं आणि त्या शक्तीचा पुरेपूर उपयोग करून या नालायक या देशद्रोही लोकांच्या विरुद्ध लढणं हे आपलं कर्तव्य होईल आणि देवही आपल्याला साथ देईल. आणि हे एवढं म्हणून मी तुम्हाला सांगतो की हे जरूर करावं आणि तुमच्या 3 ते 6 महिन्यात तुमच्यात किती फरक जाणवेल हे बघा. नक्कीच साहेब, तुम्ही माहिती अधिकारासोबत स्वतःच्या शरीर आणि भविष्यातील ब्लड प्रेशराबद्दल सुद्धा तुम्ही चांगलं मार्गदर्शन केलं. खरं म्हणायला गेलं तर एखादा कार्यकर्ता अधिकाऱ्यांजवळ जातो आणि तो अधिकारी फक्त एवढंच बघतो की हा गरम कसा होईल, हा भांडण कसा उपस्थित करेल, याच्याकडे त्यांचं लक्ष केंद्रित करतात. परंतु तुम्ही तो सुद्धा गुरुमंत्र आम्हाला दिला की नक्कीच आम्ही शांतपणे आमचं ब्लड प्रेशर कसं मेंटेन करता येईल, आमची तब्येत कशी काय शांत ठेवता येईल आणि आम्ही शांततेने आम्ही जनहिताचं काम कसं काय करणार हे नक्कीच आपल्या समोर लवकरच आम्ही कामारूपी आपणास हे देणार आहोत, गुरुदक्षिणा. तर मी एक गुरुदक्षिणा आपणास देऊ इच्छितो की मी 6 महिन्यापासून एक जनहिताचं काम करत होतो आणि मी ते सिद्ध करून दाखवलं की एक काम मी 6 महिन्यापासून हाती घेतलं होतं की जे एक आमचा पंचायत समितीचा व्हिडिओ 19 प्रकारचे डॉक्युमेंट घेत होता आणि मी त्याला सांगितलं की साहेब, या शासन निर्णयाप्रमाणे, या सर्क्युलर प्रमाणे एवढे डॉक्युमेंट घेणं चुकीचं आहे आणि याच्यात एवढेच डॉक्युमेंट आहेत. तर त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्या दिवसापासून ती कार्यालय मला नक्की सहकार्य करते. मला फक्त एवढं म्हणायचंय, हे सर्व शेनायकर सरांच्या कृपाआशीर्वादाने फक्त एकलव्याने फक्त ते द्रोणाचार्याचा पुतळा उभा केला होता. त्याप्रमाणे सर आम्ही तुम्हाला आमच्या समोर मांडणी करतो आणि आम्ही तुम्हाला आठवतो की शेनायकर सर जर मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या याच्यात काम करू शकतात तर आम्ही छोट्या छोट्या कार्यात का काम करू नये, आम्ही कुठे कमी पडतोय त्याच्यात आम्ही भर देतो. नक्कीच सर, आम्ही आपणास गुरु मानतो आणि याप्रमाणे नक्की आपण आपलं जे कार्य आहे ते मी गुगलवर सर्व शोधून काढलेलं आहे. तुमचे सगळे सेक्युलर वाचून ठेवलेले आहेत आणि मीच नाही तर माझे सर्व कार्यकर्ते सुद्धा वाचतात आणि त्याच्यातून प्रेरणा मिळते आणि नक्कीच काम करतो. आज सुद्धा माझी 3 वाजता मीटिंग होती साहेब. मी शिक्षण अधिकाऱ्यांना सांगितलं की सर, तुम्ही लोकसेवक आहेत, तुम्ही खुर्चीवर बसण्याचे पगार घेत नाही, तर तुम्ही लोकांचे कामं करण्याचे पगार घेतात आणि लोकांची कामं जर होत नसतील तर तुम्हाला आम्ही खुर्चीवर बसू देणार नाही, शांतता लागू देणार नाही. तर त्यांनी मान्य केलं की बुवा, तुम्ही जे मांडणार, तुम्ही जी मांडणी केली ती सत्य आहे. ती जनमाहिती अधिकाऱ्याची ते चूक दिसून येते आणि नक्की आम्ही तुम्हाला 7 दिवसाच्या आत दोघींचं म्हणणं ऐकून आम्ही आदेशित करेल आणि तुम्हाला लागणारी माहिती उपलब्ध करून देऊ. तर 4 दिवसापूर्वी जी सेवा पुस्तिकेसाठी कोर्टात जावं लागलं, रिट पिटिशन दाखल करावी लागली, राज्य माहिती आयोगाकडे जावं लागलं. मला प्रथम अपील अधिकारी आपल्या कृपा आशीर्वादाने प्रथम अपील अधिकाऱ्याकडे मी छान प्रकारे युक्तिवाद केला साहेब आणि त्याच्यातून मी सेवा पुस्तिका लवकरच प्राप्त करून घेतोय. मला 3 दिवसात त्याचा आदेश आणि माहिती सुद्धा उपलब्ध होणार आहे आणि त्यात
मी सर्वात मोठी बातमी सुद्धा बनवणार आहे आणि त्यात तुमचं नाव सुद्धा घेणार आहे साहेब. मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की तुम्ही 66 वर्ष वय असताना सुद्धा देशहिताचं, जनहिताचं, देशाचं काहीतरी देणं आहे म्हणून भगतसिंग सारखं कार्य करत असाल तर आम्हा तरुणांनी का करू नये हा आम्हाला पडलेला प्रश्न असतो. आणि आम्ही निस्वार्थ चळवळ यासाठीच उभी केली की लोकांनी संघटना केल्या, संस्था उभ्या केल्यात आणि पैसा गोळा करतात. हे आम्हाला करायचं नाही साहेब. आम्ही निस्वार्थपणे आमच्या जवळ 900 लोक जॉईन झालीत आणि रोजचे 100च्या जास्त लोक सेमिनारला आठवड्यातून 2दा सेमिनारला जॉईन होतात. आमचे ॲडव्होकेट भूषण सोनटक्के, सुनील गुजर सर पुणे, राहुल जयकर यावल असे आम्ही महाराष्ट्रातून अनेक कार्यकर्ते एकत्र येतोय आणि जे स्मार्ट आहेत आणि ते स्मार्ट कार्यकर्ते त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना स्मार्ट बनवणार आणि यासाठी आपली सुद्धा गरज भासणार आहे साहेब या चळवळीला. आणि नक्कीच आपला अनमूल्य वेळ आम्हाला द्याल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी इथे थांबतो साहेब की आपला वेळ खूप जास्त घेतलाय. नेहमी आम्हाला आपल्या सानिध्यात राहू द्या आणि आपला आशीर्वाद आमच्या सोबत असेल अशी अपेक्षा बाळगतो सर. फक्त शेवटी सांगतो की ज्ञान आणि देवावरचा विश्वास म्हणून सकाळी उठल्याबरोबर 1 तास व्यायाम, नामस्मरण आणि वाचन, चांगलं वाचन करणं आणि काय तुम्ही जेवत आहात त्याच्यावर लक्ष ठेवा. वायफळ नको ते पोटभर खाऊ नका, चांगलं खा, मोजके खा आणि शरीराला चांगलं ठेवा. शरीर चांगलं तर तुम्ही काम करू शकाल, शरीर नसेल तर तुम्ही कुठल्याही प्रकारचं काम करू शकणार नाही आणि देशाला एक बोजा व्हाल. तर शरीर चांगलं ठेवलं तर तुम्ही देशासाठी एक मोठं एसेट व्हाल, एक मोठं बलाढ्य शक्ती व्हाल. तर प्रत्येकाला विनंती आहे की व्यायाम करा, नामस्मरण करा, चांगलं जेवण करा आणि चांगलं विचार करा आणि चांगली पुस्तकं वाचा, ज्ञान संपादन करा आणि त्या ज्ञान संपादन केलेल्या स्वतःसाठी न वापरता लोकहितासाठी वापरा, जेणेकरून लोकहितात आपलंही हित होतं. लोकांना हे लक्षात येत नाही की सर्वांच्या हितामध्ये मी आहे पण माझ्या हितामध्ये लोक नसतात. त्यामुळे लोकहितासाठी काम केलं की माझंही हित होतं हे लक्षात ठेवलं तर या देशाचं निश्चितपणे चांगलं होईल आणि आपण या पुढच्या 5 वर्षात निश्चितपणे करू. आणि तुम्ही नंदुरबारला मोठी जर एखाद्या मीटिंग ठरवली तिथे पुऱ्या महाराष्ट्राचं एक अधिवेशन ठरवा, आम्ही निश्चित येऊ तिकडे आणि आमचं जे काय ज्ञान आहे ते तुमच्या बरोबर आम्ही शेअर करू, वाटू आणि महाराष्ट्राला आणखी चांगलं करण्याचा आपण प्रयत्न. जय हिंद. नक्कीच सर. जय हिंद. जय हिंद. थांबूया सर. नक्की याचं आम्ही आयोजन करतोय आता लवकरच की जर असं एखादं अधिवेशन जर घडवता आलं तर नक्की घडवण्याचा प्रयत्न करू. नक्की आपला वेळ आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही आपल्या ऋणी राहू आणि निस्वार्थ चळवळ नक्की आपल्या शब्दांवर आपण दिलेल्या मार्गदर्शनावर अनुकरण करून पावलावर पाऊल ठेवून नक्की कार्य करेल आणि निस्वार्थ कार्य करेल. ना लेने का न देने का, लेकिन मेरे देश का जो भी पैसा गलत काम को गया है वो वापस लेके रहेगा, यही हमारा मूल मंत्र आहे. हे आमचं मूल मंत्र आहे साहेब आणि याच्यातून आम्ही साध्य करणार. आणि नक्कीच सर आपण इथं थांबूया. खूप वेळ घेतला आणि आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही नक्कीच आपले ऋणी